मी आता सध्या उभा आहे रत्नागिरीतील एका CNG पंपावर आणि आपण पाहू शकताय की रत्नागिरीच्या ह्या CNG पंपावर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत लांबच लांब या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून हा CNGचा तुटवडा आपल्याला जाणवू लागलेला आहे। एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहेत ते पण वाढलेले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांनी या CNGच्या गाड्यांना पसंत दिलेली आहे। पण या CNGसाठी वाहनधारकांना तासनतास ताटकळत उभं राहावं लागतं आहे। रिक्षा चालक आहेत, नोकरदार वर्ग असतो, त्यामुळे त्यांचा जो बहुमूल्य वेळ आहे तो या रांगेत वाया जातो आहे। अनेक रिक्षा चालकांचा आता धंदासुद्धा होण्यासारखं म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने आता लोक येत असतात आणि रिक्षा चालकांचा धंदा हा त्याच्यावर असतो, तर त्यांचा त्या धंद्यावरतीही परिणाम आहे। आपल्यासोबत काय रिक्षा चालक आहेत। काका काय सांगाल, आपण आता या रांगेत उभे आहेत, CNG नाही मिळत आहे, म्हणजे बराच वेळ जातोय। हो, बराच वेळ जातोय। धंद्यावर काय आपला परिणाम झाला? होणारच परिणाम नाही तर काय, असं किती आता आम्ही 2-3 तास थांबतोय इथे। अच्छा, बरोबर नाही? मग त्याच्यानंतर वेळ त्या टायमिंगला मग काय करणार? धंद्याची वेळ जो असते ना, हां आणि जर आम्ही हा वेळ ती वेळ इथे टाकले तर आमचा धंदा काय होणार? बरोबर। एकतर किती प्रॉब्लेम आहे रत्नागिरीला रिक्षाला, म्हणजे रिक्षाची क्वांटिटी पण जास्त आहे समजा, जो काय नशिबाचे भाग आहे ते नाही, पण अशा जर लाईनीत 2.5 आणि 3-3 तास जर आम्ही जर लाईनीत उभं राहणार, आम्ही धंदा कधी करणार? बरोबर, पण तो बंद आहे। JK फाईलचा बंद आहे। अच्छा, पण स्टॉकच जर व्यवस्थित भेटला नाही, आधी मेन म्हणजे काय क्वांटिटी, त्याला प्रेशर जो म्हणतात ना ती व्यवस्थित पाहिजे। इथे आल्यानंतर 140, 100-150 असा भेटणार तर प्रेशर बसतच नाही, गॅस बसत नाही, गाडी फिरणार किती? अच्छा, गाडीचा पण एव्हरेज पाहिजे ना। बरोबर, सर्व्हिस इथे पण भेटते, JK फाईलला पण मिळते, सर्व काय, पण स्टॉकचा प्रॉब्लेम आहे। आम्हाला प्रेशर नाही होते, प्रेशर व्यवस्थित नाही भेटत, आम्ही तिथे मरण होते आमचं। आणि आमच्या गाडीची टाकीचा स्टॉक किती? 4 किलो। हां 4 किलो, समजले ना? असं नाही की आम्ही 4 दिवसाचा गॅस भरून ठेवू, अशी काय आपल्याकडे सुविधा नाही आहे। बरोबर, मग किती दिवस फिरणार आम्ही, आणि धंदे तरी कसे करणार? ते जागरण करून यायचंय, रात्रभर लाईनीत उभं राहा, पहाटे उठून या, पुन्हा दिवसभर 12 घंटे आणि 15 घंटे आम्ही लाईनीत उभे राहून धंदे करतो। त्यात आमचं पोट आहे तर आहे, घरचे पण माणसाचे आहे ना। बरोबर, जेव्हा परमिट चालू होतं तेव्हा नेहमीची त्यांचे 100 गाड्या पण जात होते रिक्षा, बरोबर आहे की नाही? तेव्हा त्यांचा सेल होत होता, कंपनीचा सेल होत होता बजाजचा वगैरे, त्यांना काय फरक नाही पडलाय? त्यांना काय फरक पडतोय? कंपनी आहे ना शेवटी, फरक कोणाला? तुम्हाला आम्हाला पडणार, सर्वसामान्याला। मग असा आमचा बिझनेस होणार की नाही, आपला धंदा उद्योग जो आमचा होणार त्यावरच कुठेतरी तिथेच कांची लागते हो। आता डिझेल वाढले, पेट्रोल वाढले आणि गॅस वाढला, गॅस पण वाढला, 80 होता आता 88 झालाय CNG गॅस। मग शासनाने आणि गव्हर्नमेंट काय सुविधा देते? सुविधा काय देते? उलट्या सांगतात आम्हाला हे करा आणि ते करा, करतोय ना आम्ही। प्रत्येक गड काय आम्हालाच कंची लागलेली आहे। जी मिळत नाही, काय एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुटवडा आहे भरपूर, आणि त्याबद्दल काय तुमचं मत आहे? मी आता बघा इथे 1:45 वाजल्यापासून आहे, आता वाजले बघा किती, 3:30 झाले। अच्छा, एक एवढा वेळ इथे थांबून आत्ता नंबर आला आहे इथं। अच्छा, तुमच्या व्यवसायावरती किंवा काय नोकरी धंदा काय थोडा हो. परिणाम झाला का? भरपूर झालं। अच्छा, तर मी आता आलो बघ कोल्हापुरात ना, मला घरी पण जायला भेटलं नाही अजूनपर्यंत, जेवलोय पण नाही अजून या नंबरासाठी इथे थांबून। CNGचा तुटवडा जाणवतोय आपल्याला। बराच वेळ झाला तुम्ही लाईनमध्ये उभे आहात, तर काय एकंदरीत काय तुमच्या भावना आहेत, काय सांगाल? तुम्हाला सांगतो, हे आता 3-4 दिवस जास्त जाणवते। इथे आधी अर्धा-पाऊण तास लाईन असायची, आता ती 1.5 ते 2 तासावर गेली आहे। वरचा पंप बंद असल्यामुळे ह्या पंपावर सगळा प्रेशर आला आहे। इथे एवढी लाईन नसायची, आता ही लाईन वाढायला लागली। CNGचा हा तुटवडा कधी संपणार आणि प्रशासन याच्यावरती कधी तोडगा काढणार, असा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी।